गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण पाहिलेलं होतं पेपर क्रमांक 1 याच्यामधील विषय मराठी व गणित. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत पेपर क्रमांक 2 याच्यातील जो काही अभ्यासक्रम असणार आहे हा अभ्यास आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हा जो काही अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत तयार करण्यात आलेला आहे. तर पहा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी करिता अभ्यासक्रम, विषय इंग्रजी. या अगोदर आपण पाहिलेला पेपर क्रमांक 2 मधील तृतीय भाषा इंग्रजी याच्यासाठी एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे 25 व याच्यासाठी गुण असणार आहेत 50. याच्यासाठी जे काही गुण असणार आहेत हे गुण आहेत एकूण 50. विद्यार्थी मित्रांनो, तर याचाच अर्थ असा की प्रत्येक प्रश्न हा जो आहे हा 2 गुणांसाठी असणार आहे. तर याच्यातील अधिक वेळ न घेता आता आपण याच्यातील जो काही घटक आहेत ते घटक आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे व्होकॅब्युलरी. तर व्होकॅब्युलरी मध्ये जे काही सब युनिट आहेत ते सब युनिट याप्रमाणे: 1. रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्लूज. 2. रायटिंग contextual meaning of word. 3. opposite and similar meaning words. 4. word formation. 5. homophones. 6. phrases. 7th, writing one word substitute for the clue provided. And last subunit, that is guessing the meaning of word. याच्यासाठी जे काही वेटेज देण्यात आलेलं आहे हे वेटेज आहे 16%. म्हणजेच याचाच अर्थ व्होकॅब्युलरी या घटकावरती एकूण 4 प्रश्न विचारले जातील. ते 4 प्रश्न 8 गुणांसाठी विचारले जातील. यानंतर याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे वर्ड पझल्स. याच्यामध्ये सब युनिट आहेत क्रॉसवर्ड पझल्स, रायडल्स, त्याच पद्धतीनं ग्रीड. आणि याच्यासाठी जे काही वेटेज आहे हे वेटेज 8% देण्यात आलेला. म्हणजेच या घटकावरती एकूण प्रश्नांची संख्या 2 व जे काही गुण असतील हे गुण असतील 4. याच्या पुढील घटक लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मध्ये सब युनिट आहेत सेंटेन्स फॉर्मेशन. 2. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. 3. पार्ट्स ऑफ स्पीच. 4th, मॉडल ऑक्झिलरीज. अँड लास्ट, दॅट इज टेन्सेस. याच्यासाठी जे काही वेटेज देण्यात आलेलं आहे हे वेटेज आहे 24%. तर याचाच अर्थ असा की या घटकावरती एकूण 6 प्रश्न असतील व या 6 प्रश्नासाठी एकूण 12 गुण असणार आहेत. यानंतरचा पुढचा घटक हा ग्रामरवरती असेल. म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. याच्यामधले जे काही सब युनिट आहेत ते ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. 2nd, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. आणि 3rd वन, दॅट इज डिग्री. याच्यासाठी 12% वेटेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच या घटकावरती एकूण 3 प्रश्न हे 6 गुणांसाठी विचारले जातील.
म्हणजे याच्यातील प्रत्येक घटकावरती एक प्रश्न, या सब युनिटवरती ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइज वरती एक प्रश्न असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वरती एखादा प्रश्न असेल व डिग्रीवरती एखादा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. याच्या पुढील जो युनिट आहे तो म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग. याच्यामधील सब युनिट आहेत. 1 नंबर शॉर्ट नोट, सेकंड डायलॉग, तिसरा स्लोगन्स, चौथा ॲडव्हर्टाइजमेंट, 5वा न्यूज, 6वा ईमेल, 7वा वेबसाईट्स आणि लास्ट SMS लँग्वेज. याचाच अर्थ याच्यासाठी जे काही वेटेज देण्यात आलेलं आहे हे वेटेज आहे 16%. म्हणजेच या घटकावरती जे काही प्रश्न असतील हे प्रश्न 4 प्रश्न विचारले जातील, तेही 8 गुणांसाठी. प्रश्नांची संख्या 4 व गुण असतील 8. व यानंतरचा जो काही पुढचा युनिट असणार आहे रीडिंग स्किल. याच्यामध्ये प्रोज 70 to 80 वर्ड्स प्रोज असणार आहे व ती प्रोज 70 to 80 वर्ड्स असणार आहे. आणि याच्यासाठी जे काही वेटेज देण्यात आलेलं आहे हे वेटेज आहे 20%. म्हणजे याचाच अर्थ या घटकावरती एकूण 5 प्रश्न विचारले जातील व या 5 प्रश्नांसाठी 10 गुण असतील. म्हणजे रीडिंग स्किल हा घटक याच्यामध्ये सब युनिट जरी एक असेल तरीही या घटकावरती 5 प्रश्न हे 10 गुणांसाठी विचारले जातील. यानंतर याच्यातील जो शेवटचा घटक आहे तो म्हणजे मिससेलॅनियस. या घटकामध्ये काही सब युनिट आहेत, ते म्हणजे गेम्स अँड क्लॉक. याच्यासाठी 4% वेटेज देण्यात आलेला आहे. म्हणजेच या घटकावरती एक प्रश्न हा 2 गुणांसाठी विचारला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आपण या प्रश्नांची संख्या पाहिली तर या ठिकाणी या प्रश्नांची संख्या ही 25 होईल व याच्यासाठी जे काही गुण असतील हे गुण 50 गुण असतील. अशा पद्धतीनं आपणाला हा जो तृतीय भाषा इंग्रजी या विषयाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. व यानंतर आपण पुढील जो अभ्यासक्रम आहे म्हणजे पेपर क्रमांक 2 मधील जो दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी, या विषयीचा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पेपर क्रमांक 2 मधील विषय बुद्धिमत्ता चाचणी याचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. याच्यातील जो घटक आहे पहिला घटक तो म्हणजे आकलन. तर या आकलन या घटकातील पहिला उपघटक आहे सूचना पालन, वर्णन व मजकूर. दुसरा उपघटक आहे याच्यातील भाषाज्ञान व तिसरा उपघटक आहे इंग्रजी अक्षरमाला. तर विद्यार्थी मित्रांनो, या घटकासाठी जे काही भारांश आहे हा भारांश 10% देण्यात आलेला आहे. म्हणजेच या घटकावरती एकूण 5 प्रश्न विचारले जातील व त्या 5 प्रश्नांसाठी एकूण 10 गुण असतील. याच्यातील पुढचा जो घटक आहे तो पुढचा घटक म्हणजे वर्गीकरण. या घटकातील उपघटक आहेत शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या व चौथा जो उपघटक आहे तो इंग्रजी वर्णमाला. याही घटकासाठी 10% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या घटकावर एकूण 5 प्रश्न विचारले जातील व तेही
10 गुणांसाठी. 5 प्रश्न एकूण 10 गुण. याच्या पुढील जो घटक आहे तो घटक समसंबंध. तर या समसंबंध या घटकामध्ये काही उपघटक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 1 शब्दसंग्रह, 2 आकृत्या, 3 संख्या, 4 वर्णमाला. ही वर्णमाला इंग्रजी वर्णमाला असणार आहे. तर समसंबंध या घटकाला सुद्धा 10% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. याचाच अर्थ याही घटकावरती 5 गुणांस म्हणजे 5 प्रश्न हे 10 गुणांसाठी विचारले जातील. याच्यातील पुढचा जो घटक आहे हा क्रम. याच्यातील उपघटक आहेत संख्या, आकृत्या, चिन्हे, चुकीचे पद ओळखणे. 5वा आहे वर्णमाला. ही वर्णमाला सुद्धा इंग्रजीच आहे. तर क्रम या घटकाला 12% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच या घटकावरती 6 प्रश्न हे 12 गुणांसाठी विचारले जातील. याच्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा याच्यामध्ये आकृत्या असतील, अंक असतील, अक्षरे असतील. तर विद्यार्थी मित्रांना सांगण्यास आनंद वाटतो की सांकेतिक भाषा या घटकावरती आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत. तर आपण हे व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता. आणि याच्यासाठी जो काही भारांश आहे हा भारांश 6% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या घटकासाठी एकूण 3 प्रश्न विचारले जातील व या 3 प्रश्नांसाठी 6 गुण असतील. याच्या पुढील जो घटक आहे तो पुढील घटक म्हणजे लयबद्ध मांडणी. याच्यामध्ये उपघटक आहेत अक्षरांचा वापर, 2 चिन्हांचा वापर, 3 अंकांचा वापर व याच्यासाठी सुद्धा 6% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच या घटकावरती 3 प्रश्न हे 6 गुणांसाठी विचारले जातील. याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मनोरे. या घटकावर अंकांचा वापर असेल, अक्षरांचा वापर असेल. याच्यासाठी सुद्धा 6%च भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. व म्हणजेच या घटकावर 3 प्रश्न विचारले जातील. एकूण 6 गुण असतील. त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो मनोरे या घटकावरती सुद्धा आपण व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेले आहेत. म्हणजे जे काही बाकीचे जे काही घटक असणार आहेत याही घटकांवरती आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण या चॅनलच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करायचं आहे व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. व आपण सांगितलेलं आहे की हा जो काही आपण व्हिडिओ बनवत आहोत हे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आहेत, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा उपयोग होणार आहे. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेही काही असेल ते कोचिंग क्लासेसचा अभाव असल्या कारणास्तव जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो याच्यातील पुढचा जो घटक आहे तो पुढचा घटक म्हणजे प्रतिबिंब व प्रतिमा. याच्यातील उपघटक आहेत अंक, अक्षरे, आकृती. याच्यासाठी जो काही भारांश देण्यात आलेला आहे हा भारांश 6% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे.
म्हणजे या घटकावरती 3 प्रश्न विचारले जातील व त्यासाठी 6 गुण असणार आहेत. यानंतर पुढील घटक आहे तर्क व अनुमान. याच्यामध्ये उपघटक आहेत भाषिक, वय, वेळ व घड्याळ. तर्क, नाते, माहितीवरून अनुमान काढणे. दुसरा उपघटक आहे अभाषिक, घनाकृती ठोकळे, त्रिकोण व चौकोन मोजणे. तिसरा उपघटक आहे संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे. तर याच्यासाठी जो काही भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे, हा भारांश 12% भारांश देण्यात आलेला आहे. म्हणजे तर्क व अनुमान या घटकावरती 6 प्रश्न हे 12 गुणांसाठी विचारले जातील. यानंतर पुढचा घटक आहे कूट प्रश्न. कूट प्रश्नामध्ये उपघटक आहेत रांगेतील स्थान ओळखणे, दिशावरील प्रश्न असतील, दिनदर्शिका असेल, वेनाकृती असेल किंवा गणिती कोडे असतील. याच्यासाठी सुद्धा 12% भारांश देण्यात आलेला आहे. म्हणजेच 6 प्रश्न या घटकावरती विचारले जातील व त्यासाठी जे काही गुण आहेत हे गुण 12 गुण असतील. व बुद्धिमत्ता चाचणीतील शेवटचा घटक म्हणजे आकृतीचे पृथक्करण. आकृतीचे पृथक्करण हा शेवटचा घटक या ठिकाणी आहे. याच्यातील उपघटक आहेत अपूर्ण आकृती पूर्ण करणे, 2 तंतोतंत आकृती ओळखणे, 3 घडीच्या आकृत्या व चौथा जो घटक आहे ते म्हणजे लपलेली आकृती शोधणे. याच्यासाठी जो भारांश देण्यात आलेला आहे हा भारांश 10% भारांश आहे. म्हणजेच या घटकावरती एकूण 5 प्रश्न विचारले जातील व त्यासाठी 10 गुण असणार आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, याच्यातील आपण जर प्रश्नांची संख्या पाहिली तर या घटकावरती एकूण जे काही प्रश्न असतील, एकूण प्रश्नांची संख्या असेल 50 व या 50 प्रश्नांसाठी एकूण गुण असणार आहेत 100. एकूण गुण 100. तर अशा पद्धतीने आपण हा जो काही पेपर क्रमांक 2 आहे, पेपर क्रमांक 2 मधील विषय इंग्रजी व विषय बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर क्रमांक 2 मधील 75 प्रश्न व 150 म्हणजेच 150 गुणांसाठी जो काही अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपणाला आवडलेला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करायचं आहे व जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे.